नगरमध्ये अक्षय कर्डिले म्हणून आमदार आहेत. गावचे विषय गावात राहू द्या रे. अत्यंत आमदारांनी पण त्यांची हे ठेवली पाहिजे ना. बघा, आमदारांनी किंवा सर्वच लोकप्रतिनिधींनी स्वतःची प्रतिष्ठा आणि त्याच्यातून आपण ज्या सभागृहाचे सदस्य आहोत त्याची प्रतिष्ठा ठेवायला पाहिजे. मी कोणाचं नाव घेत नाही आता, मला माहित नाही विषय काय, पण माझ्या कानावरती हा विषय आलेला आहे. आता शेवटी ते कर्डिले आहेत, त्यांच्या वडिलांना मी ओळखत होतो. भारतीय जनता पक्ष हा एक शिस्तबद्ध आणि नीतिमत्तेचा टेंबा मिरवणारा पक्ष, एवढंच मी सांगतो, बाकी काही मी बोलणार नाही. बोला. तर आज सुप्रीम मध्ये परत सुनावणी होतीये. कपिल सिब्बल आता सुरुवातीला नंतर निवडत काम होतं. हो ना, आज आता 2 वाजता कोर्ट नंबर 1 जी घटनापीठ आहे, मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, जस्टिस बागची आणि जस्टिस मोहना यांच्या समोर सलग 5व्या दिवशी सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी कदाचित उद्यापर्यंत सुद्धा जाईल. आणि कपिल सिब्बल यांनी आमच्या शिवसेनेच्या वतीनं जो एक संविधानिक चौकटीमध्ये युक्तिवाद केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. उद्या कोणीही येईल सत्ताधारी आणि एखाद्या पक्षाचा लेजिस्लेटिव्ह गट म्हणजे विधिमंडळातला गट विकत घेईल आणि सत्तेत सामील करून घेईल. त्याच्यामुळे देशातली लोकशाही, संविधान याच्यापुढे फार मोठं आव्हान निर्माण झालं. म्हणजे पक्ष विकत घेण्याची प्रक्रिया ज्या लोकशाहीत सुरू होते, या प्रक्रियेवर त्यांनी बोट ठेवलं. आणि मला असं वाटतं न्यायालय कपिल सिब्बल यांची ही भूमिका किंवा हा युक्तिवाद ऐकून न्यायालय सुद्धा काही काळ विचारात पडेल. सर, सिब्बलांचा युक्तिवाद होता, पण आमदार अपात्रता प्रकरणावरती आज युक्तिवाद आहे. कपिल सिब्बलांचा युक्तिवाद हा पक्ष आणि चिन्हाच्या अनुषंगाने असल्याचं. पक्ष आणि चिन्हाचा युक्तिवाद हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण शिवसेना हा पक्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष, जो त्यांच्या हयातीमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी नेतृत्वाखाली एक पक्षाची घटना तयार झाली. ती घटना आम्ही निवडणूक आयोगाला कळवली. त्याच्या रितसर पोचपावत्या आमच्याकडे आहे. आणि ते म्हणतात की हा पक्ष हा अनडेमोक्रेटिक, अलोकशाही आहे, अलोकशाहीवादी आहे. असे विचित्र युक्तिवाद निवडणूक आयोगानं त्यांच्या निर्णयात दिलेले. पक्ष आणि चिन्ह हेच महत्वाचं आहे ना. या पक्षावर जो पक्ष एका घटनात्मक रीतीने चालवला गेला, एक घटना तयार करून, आणि पक्षामध्ये आमचं सगळ्यांचं बहुमत असताना निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली, कोणाच्या, अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना विकला 5,000 कोटी. मी आकडा सांगतोय, त्याची किंमत 5,000 कोटी पक्ष विकत घेण्याची. आता ह्याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत त्याचा हिशोब ते देतील. त्याकडे आम्ही येऊ नंतर. 5,000 कोटी त्यावेळेला खर्च झालेले आहेत. या सगळ्या प्रक्रियेत आमदार फोडणं, आमदार गुवाहाटीला नेणं, सुरतला नेणं, तिथून गोव्याला आणणं आणि पुढे निवडणूक आयोगामध्ये हे सगळं सेटिंग आणि बिटिंग करणं, ह्याच्यामध्ये 5,000 कोटी रुपये हे जनतेचे पैसे खर्च झाले. आणि हा पक्ष अमित शहांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला. आणि निवडणूक आयोगानं त्याच्यामध्ये दलालाची भूमिका बजावली. निवडणूक आयोग हा एजंट आहे या पक्ष विकण्यामध्ये. आणि आता परत निवडणूक आयोगाने असे 4 पक्ष विकलेले आहेत. आमचा, त्यानंतर शरद पवार साहेबांचा, आता तृणमूल काँग्रेसचा, आणि अजून एक पक्ष मधल्या काळात अशा प्रकारे विकला गेला. ही विक्री निवडणूक आयोग जर करत असेल लोकशाहीची, तर देशात उरलं काय? मी जो आकडा सांगतो हा आकडा खरा आहे.
कदाचित याच्यापेक्षा जास्त आकडा त्यांचे लोक सांगू शकतील मेंढ्यांचे. पण मी जो हिशोब केला कोणाला कुठे किती, डेप्युटी इलेक्शन कमिशनरला एक कागद दिलाय आम्ही, त्याची सही आहे. आमच्या नवीन घटना प्रक्रियेसंदर्भात. आणि निवडणूक आयोग सांगताय की आम्हाला तुमच्या पक्षाच्या रचनेसंदर्भात आणि घटनेसंदर्भात कोणताच कागद प्राप्त झाला नाही. यासाठी खोटं बोलण्यासाठी असं खूप मोठी किंमत मोजावी लागते, ती मिंद्यांनी मोजली. तुम्ही आकडे सांगताय, पुरावे काय तुम्ही? भ्रष्टाचाराला पुरावे असतात त्या देशामध्ये. एखादी घटना जर विकली जात असेल, लोकशाही विकली जात असेल, त्याला पुरावे नसतात ना. पुरावे ठेवून त्यांनी पक्ष विकला हाच पुरावा आहे ना. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या संदर्भात कोर्टामध्ये आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध कोर्टात गेलेलो आहोत त्यांच्या निर्णयाविरुद्ध. लक्षात घ्या, हा पक्ष शिंदेना सहज मिळाला नाहीये मेरिटवर. हा पक्ष विकला गेला, विकत दिला, आपला अधिकाराचा दुरुपयोग केला, आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्याची किंमत मिंद्यांनी निवडणूक आयोगाला मोजली आणि अमित शहा त्याच्यामध्ये सहभागी.